विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर तलगरे, आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर याच्या खुनातील मुख्य सूत्रधार निलेश विठोबा गडदे, मूळ राहणार हमालवाडी, सध्या राहणार कुंभारी, तालुका जत याच्या पोलिसांनी आज मुसक्या आवळल्या। कर्नाटक सीमा भागात मैत्रिणीसोबत एका ठिकाणी असताना तो सापडला। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली असून या गुन्ह्यातील अन्य तिघांचा शोध सुरू आहे। यापूर्वी अटकेत असलेला अतुल वायदंडे हा पोलीस कोठडीत आहे। मिरज तालुक्यातील रेल्वेच्या मालधक्क्याच्या कामावरून खरात आणि गडदे या 2 गटात वाद होता। या कामाचा ठेका लक्ष्मण खरात यांच्याकडे आहे। खरात यांनी हे काम सोडावे म्हणून संशयित निलेश गडदे हा दबाव आणत होता। बुधवारी रात्री 7च्या सुमारास 2 साथीदारांसह गडदे खरात यांच्या घरात गेला। यावेळी खरात हे घरात नसल्यामुळे त्यांच्या पत्नीला धमकावले, तसेच खंडणीही मागितली। खरात यांच्या घरात घुसून धमकावल्याची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर हे जत येथे गेले। गडदे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी हमाल जमा झाले होते। पोलीस ठाण्याच्या परिसरात 2 गट समोरासमोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला। तेव्हा संतप्त हमालांनी गडदे समर्थकांच्या 4 चाकीवर दगडफेक केली, त्यामुळे गडदे चिडला होता। त्याने बाळासाहेब बंडगर यांना मारण्यासाठी थेट सांगली गाठली। त्यावेळी अंगणात मोबाईल पाहत बसलेला नातू वेदांतवर गोळी झाडली, त्यात त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी संजय नगर पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा नोंद आहे। संशयित वायदंडे याच्या शोधासाठी 5 पथके रवाना झाली होती, मात्र तो पोलिसांना गुंगारा देत होता। अखेर कर्नाटक सीमा भागातील एका लॉजवर तो असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली। त्यानुसार छापेमारी करत त्याला ताब्यात घेण्यात आले। आज रात्री उशिरा त्याला सांगलीत आणण्यात आले होते। दरम्यान क्रूर कृत्य करून कोणताही पश्चाताप त्याच्याजवळ नव्हता। मैत्रिणीसोबत तो लॉजवर आढळला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे। उद्या त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे।